पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, मुश्रीफ साहेबांचा, मुश्रीफ साहेबांचा, सतीश पटेल साहेबांचा, सतीश पटेल साहेबांचा। जिल्हा परिषद मतदारसंघातून शैलजाताईंचा आज फॉर्म भरण्यात आलेला आहे। कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार आहे? कडगाव गिजोने जिल्हा परिषद मतदारसंघातील आणि त्याचबरोबर पंचायत समिती गणातील आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि सर्व आपल्या पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी आणि आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब यांच्या आदेशानुसार आज हा फॉर्म भरलेला आहे। आणि खरोखर हा फॉर्म भरत असताना कडगाव गिजोने मतदारसंघ हा एक बांधलेला मतदारसंघ आहे आणि खरोखर मुश्रीफ साहेबांचा जसा ह्या मतदारसंघाला स्पर्श झाला, या मतदारसंघाचा कायापलट करण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून आज गेली 10 वर्ष आपल्या ताब्यात असणारा हा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आणि निश्चित आम्हाला विश्वास आहे की जे मुश्रीफ साहेब उमेदवार देतील ते निश्चितपणे ह्यात विजय व्हायला कोणतीही शंका असणार नाही। कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, गावागावातले तळागाळातले सर्व कार्यकर्ते हे सगळे चिकाटीचे आणि कष्टानं राबणारी सगळी मंडळी आहेत। आणि खरोखर आम्हाला एक विश्वास आहे की आता इथं उपस्थित असलेले प्रत्येक गावातले, आता कडगावमधून आमचे बट्टी पाटील सरपंच त्यांच्या वहिनीचा सुद्धा आम्ही फॉर्म भरलेला आहे। त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले मंचेकरांना त्यांच्या सूनबाई आहेत तर त्यांचाही फॉर्म भरलेला आहे। त्याचबरोबर पृथ्वीराज पाटील आमचे आत्याचे आहेत त्यांचाही फॉर्म भरलेला आहे। विशाल पाटील आमचे तर विशाल देसाई त्यांचाही फॉर्म इंचराळमधून भरलेला आहे आम्ही। त्याचबरोबर उषाताई आहेत, त्याचबरोबर सचिन देसाई आहेत, त्याचबरोबर मिलिंद मगदूम असतील, अशी सगळी मंडळी आहे। अनेक मंडळींनी इच्छा व्यक्त आपल्या ह्याच्यामध्ये केलेली आहे आणि इच्छा जरी व्यक्त केली असली तरी आम्ही सगळी सांघिक असणारे लोक आहोत। एक गट्टा एकत्र असणारी मनं एकत्र आहेत आमची आणि कुठेही आम्हाला विश्वास आहे की इथं ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ते आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब जे आम्हाला आदेश देतील ते निश्चितपणे सगळे शब्द पाळणारा आणि मुश्रीफ साहेबांचा शब्द खाली पडू न देणारे हे सर्व कार्यकर्ते आहेत। त्यामुळं ही निवडणूक कशा पद्धतीनं कुठल्या पक्षाच्या दुसऱ्या समोरनं कोण येणार आहे याहीपेक्षा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लोकांच्या समोर जाणार आहे आणि ह्या विकासाच्या मुद्द्यावर निश्चित आम्हाला विश्वास आहे की तिन्ही आमच्या जागा 2 पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार आहे। यात कुठेही शंका असण्याचं कारण नाही। कारण काय या राज्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी जी निवडणूक लढवली ती निश्चितपणे त्याच्यामध्ये यशच त्यांनी मिळवलेलं आहे। त्यामुळे ही ताकदीनं आम्ही निवडणूक लढवू आणि जनतेचं प्रेम हे आमच्यावर आहे, सगळ्या आमच्या संघटनेवर प्रेम आहे निश्चितपणे आणि आम्हाला विश्वास आहे की बाबा आपल्याला या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड मतांनी निवडून देतील। या निवडणुकीत महायुती एकसंधपणे राहील काय? जागा वाटपाची चर्चा झाली आहे। आता हे वरिष्ठांच्या लेवलचा तो प्रश्न आहे, आम्ही त्यासंबंधी काय बोलणार नाही, पण जे काही वर आदेश होईल तो आदेश पाळायला आमचे सगळे सन्माननीय सर्व आता ज्यांनी इच्छुक उमेदवार आहेत ते निश्चितपणे त्याचं पालन करतील। प्रदर्शन करत तुम्ही फॉर्म भरलेला आहे, लोकांचा प्रतिसाद पाहता काय वाटतं तुम्हाला? मी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आज फॉर्म भरण्यासाठी आलेले आहे आणि 2012 साली मला मुश्रीफ साहेबांनी तिकीट दिलं आणि 2012 ते 17 हा कालावधीत प्रत्येक गावाला मी म्हणजे माझी 14-15 गावं असतील त्या गावाला प्रत्येक गावाला मी न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्याच कामाची असेल पोचपावती आणि जनतेचा विश्वास आमच्यावर जो आहे त्या कामाची पोचपावती म्हणून मला राजश्री शाहू पुरस्कारसुद्धा मिळाला। त्यानंतर 2017ला माझे पती सतीश पाटील हे निवडून आले आणि त्यांनीही त्यांच्या कालावधीत भरपूर कामं केली आणि त्याचीच पोचपावती म्हणून त्यांना उपाध्यक्षपद जिल्हा परिषदेचं सुद्धा मिळालं आणि आम्ही आत्तापर्यंत जी 10 वर्षात कामं केलेली आहेत त्या कामाच्या विश्वासावर आम्हाला जनता आमच्यावर जी विश्वास ठेवलेली आहे त्यांनी आम्हाला त्यांच्या आग्रहाखातर म्हणून आम्ही हा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या जनतेच्या विश्वासावरच आम्ही निवडून येऊ आणि आमच्याबरोबर ज्या आता पंचायत समिती गणासाठी फॉर्म आमच्या मतदारसंघातून ज्यांनी भरलेले आहेत ते सगळेजण आम्ही एकसंघ राहून ज्यांना तिकीट देतील म्हणजे आम्हालाच देतील असं माहीत नाही पण ज्यांना कोणाला फॉर्म देतील त्यांच्या सगळ्यांच्यासाठी निवडून येण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू। कडगाव गिजवणे मतदारसंघासाठी आपल्याकडे काय विजन आहे? मला सगळ्यात पहिल्यांदा तर रस्ते गटारी हा तर प्रश्न हा 2012 सालापासून आम्ही करतच आलेलो आहोत पण मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून ज्या योजना आल्या
त्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर मला आता युवकांच्यासाठी म्हणायचं झालं तर आपल्याकडं मोठे उद्योगधंदे असे कुठले नाही आहेत. त्यामुळे मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून एखादा मोठा प्रकल्प MIDCमध्ये आणून जास्तीत जास्त मुलांना रोजगार कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे. खडगाव गिजवली मतदारसंघातून शैलजा वहिनी आणि पंचायत समितीमधून प्रियांका नवजोत देसाई आम्ही फॉर्म दाखल केलेले आहेत. आमच्या आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही आज फॉर्म भरलेले आहेत. आदरणीय मुश्रीफ साहेब किंवा वैद्यकीय मंत्री असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की 24 कॅरेट 100 नंबरी सोनं असणारे असे हे आमचे मुश्रीफ साहेब आहेत आणि त्यांच्या सूचनेचं आम्ही नक्की पालन करू. आणि मी पहिल्यांदाच निवडणुकीसाठी सामोरे जाते आहे. माझ्या लग्नाला 13 वर्ष झालेली आहेत. मी कायम 13 वर्ष साहेबांच्या सोबत प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक साहेबांचा शब्द मी कधी मोडलेला नाही आहे. आणि इथून पुढे जी साहेब माझ्यावरती एखादी जबाबदारी देतील त्या जबाबदारीचं मी नक्की सोनं करून दाखवेन. आणि त्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. आणि आज या निवडणुकीला सामोरे जात असताना आज माझ्यासमोर एवढंच एक आव्हान आहे की महिलांना आत्मनिर्भरता, त्याचबरोबर तरुणांना रोजगार. आणि एवढंच सांगेन की माझ्या पूर्ण मतदारसंघाचा मी आवाज बनून काम करेन आणि माझ्या मिळालेल्या वेळेतला वेळ मी सर्व वेळ ह्या मतदारासाठी देणार आहे. आणि ह्या दिलेल्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवेन. नगरपालिकेवर राष्ट्रवादीने एक हाती सत्ता केलेली आहे. आज आपल्या बाजूच्या कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीमार्फत फॉर्म भरण्यात आलेला आहे. कशा प्रकारे जनता प्रतिसाद देईल? राष्ट्रवादीच्या वतीने जे फॉर्म भरलेत ते नक्कीच त्या मतदारसंघामध्ये विकास करतील. कारण गेली 25-30 वर्ष झाली राष्ट्रवादीच्याच या उमेदवाराने त्या ठिकाणी असलेले विद्यमान सदस्याने फार मोठं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादी आणि विद्यमान सदस्य आणि त्याचबरोबर त्या पक्षाकडून असलेले उभारलेले उमेदवार नक्कीच त्या ठिकाणचा विकास, त्या ठिकाणची डेव्हलपमेंट नक्कीच त्या ठिकाणी ते करतील. तर पण तसं बघायला गेलं तर नगरपालिका राष्ट्रवादीने एक हाती सत्ता घेतली आहे. जिल्हा परिषदेविषयी काय वाटतं? जिल्हा परिषदसुद्धा तसंच होणार आहे. कारण राष्ट्रवादीकडे बघताना केवळ पक्ष आणि पार्टी म्हणून न बघता एक विकास म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. जिल्ह्याचे आराध्य दैवत आदरणीय नामदार हसन मुश्रीफ साहेब हे 25-30 वर्ष झालं ह्या जिल्ह्यात एक शक्तिशाली नेतृत्व, त्याचबरोबर शक्तिशाली मंत्री म्हणून त्या ठिकाणी राज्यात त्यांनी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून निधीसुद्धा पंचायत समिती, जिल्हा परिषदला त्या ठिकाणी आणलेला आहे. भविष्यातल्या अडचणी आणि समस्या जर आपल्याला सोडवायच्या असतील तर केवळ राष्ट्रवादी आणि नामदार मुश्रीफ साहेबांच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेवर सुद्धा मुश्रीफ साहेबांचा झेंडा त्या ठिकाणी लागणार आहे. धन्यवाद.